वाचू मग सांगा कोण कोण भागीदार आहे? आनंद आणि रोहित चारास एक प्रमाणाचे भागीदार. कोण कोण भागीदार आहे? आनंद आणि रोहित. काय प्रमाणात उपयुक्त? 4:1. आता 4:1 आपण फ्रॅक्शन मध्ये लिहित असतो. मग फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? 4 आणि 1 5 म्हणजे कसं होईल? 4/5 1/5. हे कोणते भागीदार झाले? जुने. आणि हे झालं जुन्या भागीदाराचं जुनं प्रमाण. आता नवीन भागीदार कोण आला म्हणते? सूरज. तर हा भागीदार कोणता होईल? याचं प्रमाण राहील म्हणे 1/5. किती येईल म्हणे? 1/5. हे कोणते भागीदार झाले? हे झालं त्यांचं जुनं प्रमाण. हा कोणता भागीदार झाला? हे झालं त्याचं नवीन प्रमाण. आता पहिल्या समायोजनेत सांगितलं आहे का सूरज आपल्या व्यवसायात आला तर याने भांडवल म्हणून किती पैसे आणावे? कोण आलं नवीन? सूरज. मग सूरज आला तर सूरजनं भांडवल आणलं की भांडवल नेलं? आणलं. म्हणजे आपल्या व्यवसायात पैसा आला की गेला? आला. किती आला? आता दुसऱ्या नंबरची गोष्ट वाचा. तो ख्याती आणण्यास असमर्थ असल्याने 20,000 ने ख्याती लेखा उघडावा. बस एवढं. तिसरा प्रकार चालू आहे आपला ख्यातीचा. कसा? तर नवीन भागीदारानं ख्याती आणली तर आपण काय करतो? रोख खात्याच्या नावे बदलावी. नवीन भागीदार ख्याती आणण्यास असमर्थ असला आणि ख्यातीचा लेखा उघडा म्हटला तर मग आपण काय करतो? इथं ख्याती घेत नाही. ख्यातीचा काय उघडा म्हणे? लेखा उघडा म्हटलं तर आपण काय करत असतो? नवीन ताळेबंदाच्या संपत्ती बाजूले ख्याती बाहेर काढून घेतो. किती रुपये? 20,000. आज अजून एक तिसरा प्रकार शिका लागणार आहे. तो ख्याती आणण्यास असमर्थ असल्याने 20,000 ने ख्याती लेखा उघडा. ख्याती लेखा कितीने उघडा? 20,000. उघडा म्हटलं तर काय करायचं? संपत्ती बाजूला ख्याती घ्यायची असं ना. आता पुढचं सेंटेन्स वाचा काय म्हणते? आज काय म्हणते? ख्यातीचा लेखा उघडा म्हणते पण प्रवेशानंतर लगेच ख्याती काय करा म्हणते? अपलेखी. मग आज आपल्याला नेहमी सारखा लेखा उघडा लागत नाही. आता हे असं करायला लागते. पैसे जर बाहेर काढले तर त्याचा अर्थ काय होते? लेखा उघडा. आज लेखा उघडून काय करा म्हणे? मग पैसे बाहेर काढायचे नाही. इनर कॉलम मध्ये लिहून घ्या किती रुपये. आणि याचं काय करा म्हणे? अपलेखन काय करायचं? जेवढे वर आहे तेवढेच खाली लिहून घ्यायचे. म्हणजे ख्याती बाहेर किती काढायची. याला म्हणतात ख्यातीचे अपलेखन. आता हे जे 20,000 रुपये आले हे 20,000 सगळ्या भागीदारांना वाटून द्यावे. किती रुपये? 20,000. त्याला म्हणतात ख्यातीचे अपलेखन. मग हे 20,000 वाटासाठी पहिले आपल्याला काढायला लागते लाभाचे नवीन प्रमाण. काय काढायला लागते? नवीन प्रमाण काढणं शिकलोय आपण. नवीन प्रमाण काढायसाठी किती स्टेप आहे? चला पहिल्या नंबरची स्टेप कोणती? नवीन प्रमाण का काढून राहिलो आपण? ख्यातीचं काय करा म्हणे? ख्याती लेखा उघडा म्हटलं तर काय करा? ख्यातीची रक्कम बाहेर म्हणा. कधी? लेखा उघडा म्हटलं तेव्हा. आज काय म्हणे? लेखा उघडा पण लेखा उघडून काय करा? मग अपलेखन करा म्हटलं तर पैसे बाहेर काढायचे नाही, अंदरच लिहायचे आणि याच्यातून अपलेखन मायनस करायचे. जेवढे पैसे वर लिहिले तेवढेच पैसे खाली लिहायचे आणि बाहेर किती काढायचे? पैसे. मग आता हे जे 20,000 आहे हे आपल्याला सगळ्या भागीदारांना वाटून द्यायचे. पुन्हा कुणाले? आनंद, रोहित, सूरज.
तर हे काढासाठी आपल्याला काढायला लागेल पहिले लाभाचं दोन प्रकार झाले हा. लाभाचं नवीन प्रमाण कधी कधी काढणं शिकवलं आहे मी. भांडवलाचे समायोजन असन तेव्हा आणि ख्यातीचं अपलेखन असन तेव्हा. मग आता आपल्याला काढायला लागतील लाभाचे. याच्यासाठी दोन स्टेप आहे. पहिल्या नंबरची स्टेप आहे शिल्लक नफा. शिल्लक नफा काढायचं सूत्र आहे 1 रुपया मायनस नवीन भागीदाराचे नवीन प्रमाण. आता सूत्रात किंमत टाकू, व्हॅल्यू टाकू. चला 1 जसाच्या तसा. आता काय पाहिजे? चला नवीन भागीदार कोण आहे? याचं प्रमाण आहे 1/5. 1 रुपीज मायनस 1/5. आता इथं कसं झालं? हा नंबर फ्रॅक्शन मध्ये आणि हा वाला नंबर फ्रॅक्शन मध्ये नाही. मग आपण याची फ्रॅक्शन क्रिएट करणं शिकलो आहे. आता काय करायचं? याला छेद घेऊन घ्यायचा 1. मग आता झालं 1/1 मायनस 1/5. याच्या मधात कशाचं साइन आहे? मायनसचं साइन असेल तर इथं करायला लागते क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरबा गुणाकार. करू 5 1 5 मायनस 1 1 कुठून आले समजले काय? आता डिनॉमिनेटर काढू छेद. तर याच्यासाठी काय करू? 5 1 5 याचं मल्टिप्लिकेशन. समजलंच नाही? आता हे फ्रॅक्शन सॉल्व करू. 5 मायनस 1 4 अपॉन 5. ह्या झाला आपला शिल्लक नफा. कसा काढला समजला काय? नक्की. आता दुसऱ्या नंबरची स्टेप आहे नवीन प्रमाण. आणि नवीन प्रमाण काढायचं सूत्र काय? शिल्लक नफा गुणेला जुन्या भागीदाराचे जुने प्रमाण. काय सूत्र आहे? शिल्लक नफा गुणेला जुन्या भागीदाराचे जुने प्रमाण. आता याच्यासाठी आपण काय शिकलो आहे का हा फॉर्म्युला आपण नेहमी रिपीट करत नाही. आपण काय करतो? या साइडले सगळेचे नाव लिहून घेऊ. कोण कोण होतो? आनंद, रोहित आणि सूरज. आता आपण काय करू? एका भागीदारासाठी फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकू. फॉर्म्युला काय आहे? शिल्लक नफा गुणेला जुन्या भागीदाराचे जुने प्रमाण. शिल्लक नफा किती आला? 4/5 गुणेला जुन्या भागीदाराचे. जुना भागीदार कोण आहे? चला आनंदचं जुनं प्रमाण किती आहे? 4/5. आलं काय लक्षात? नसन तर दुसऱ्यासाठी कर. चला दुसऱ्यासाठी फॉर्म्युला हाच ठेवायचा ना. आता दुसरा भागीदार कोण आहे? त्याच्या व्हॅल्यू कर. पहिले काय पाहिजे रे? चला शिल्लक नफाला 4/5 गुणेला. आता काय पाहिजे? जुने प्रमाण. मग कोणाचे घ्या? चला रोहितचे जुने प्रमाण 1/5. हे कुठून आले समजले का व्हॅल्यू? तिसऱ्या भागीदाराचं निघत नसते. तिसऱ्या भागीदाराचं कसं काढतो आपण माहिती आहे का तुम्हाला? समजलं नसन समजलं तर तिसऱ्या भागीदाराचा अजून शिकू. बा आता मगाशी साइन कायचं होतं रे? तेव्हा काय केलं? आता साइन कायचं आहे? मल्टिप्लिकेशन. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं नाही. आता सरळ न्यूमरेटरचा न्यूमरेटर सोबत डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर. वरचा वरचा खालचा खालचा. चला 4 चौक 16 5 5 25. पहिल्याचं प्रमाण झालं 16/25. आता दुसऱ्याचं बघा 4 1 4 5 5 25. दुसऱ्याचं झालं 4/25. तिसऱ्यासाठी फॉर्म्युला वापरल्या जात नाही. इथं आपण शॉर्टकट न काढतो. इथचा छेद आणि इथचा छेद किती आहे? 25. इथंही किती? 25.
25 कोण आले समजले? आता 25 पैकी पहिल्या भागीदाराला किती रुपये दिले? 16. दुसऱ्या भागीदाराला किती दिले? 4. 16 आणि 4 20. 20 रुपये गेले. मग आता उरले किती असं? 5. हे 5 कोण आले समजले काय? आपल्याजवळ किती रुपये होते? 25. पहिल्याला दिले 16, दुसऱ्याला दिले 4, म्हणजे 20 रुपये आपले गेले. गेले ना? आता उरले किती असं? तिसऱ्याचं प्रमाण 5 भागीला. आता रेशो असा होते 16 भागीला 25 इस्टू 4 भागीला 25 इस्टू 5 भागीला 25. समजलं? 25 25. मग आता प्रमाण किती? 16 4 5. हे झालं लाभाचं नवीन प्रमाण. समजलं? लाभाचं नवीन प्रमाण कशासाठी काढतात? भांडवलाचे समायोजन करण्यासाठी किंवा ख्यातीचे अपलेखन करण्यासाठी. अशा जर दोन समायोजना आल्या तर पहिले लाभाचे नवीन प्रमाण काढायचे. कसे काढले समजले काय सर्वांना? मग आज आपल्याला भांडवल समायोजित करायचं आहे का ख्याती अपलेखित करायची? मग आता आपण इथं काय लिहित होतो? भांडवलाचे समायोजन. आज भांडवलाचे समायोजन लिहायला लागत आहे. आज काय लिहायला लागत? ख्यातीचे अपलेख. चला तिघांची नाव लिहून. कोण कोण आहे? आनंद, रोहित, सूर. नवीन रेशो काढला ना आपण? 16 4 5. भांडवलाच्या समायोजनासारखंच आहे. फक्त इथं भांडवल नाही काढावं लागत, इथं काय करावं लागते? ख्यातीचे अपलेख. मग आता सांगा आपली ख्याती किती आहे? 20,000. हे सगळ्या भागीदारांना वाटते. कोणत्या प्रमाणात? 16 4 5. मग आपण 16 4 5 मध्ये वाटतो. किती आहे ख्याती? 20,000 गुणेला 16 आणि भागेला सगळेची बेरीज. आता 25 कुठून आहे? सगळेची बेरीज कसं केली तुले? आता दुसरे ते किती आहे ख्याती? 20,000 गुणेला आणि भागेला 25. आता तिसरे ते 20,000 गुणेला 5 भागेला 25. आलं काय लक्षात ना? आता हे सॉल्व करू. 25 साठी दिले ते नाही. 25 1 25 25 8 200. आता 25 चौक 100 आणि 100 आणि 100 4 4 8. 25 8 200. 2 0 जसेच्या तसे. किती झाले? 800. 800 गुणेला 16. चला 16 0 0 16 0 0 16 8. एकशे 28. किती झाले? 128. म्हणजे पहिल्याने 12,800. आता दुसऱ्या जवळ इथं 800 चिन्हावर 8 चौक 32 3,200. तिसऱ्या जवळ इथं 800 चिन्ह 8 पंच 40 4. हे झाली ख्यातीचे अपलेख. मग ख्याती 3 पद्धतीने झाली. कोणती कोणती? जर ख्याती रोख आणली तर काय करावं? रोख खात्याच्या नावे बदलावी. ख्याती लेखा उघडा म्हणलं तर काय करावं? नवीन ताळेबंदात बाहेर काढावं लागतं. आणि ख्यातीचे अपलेखन म्हटले तर काय करावं लागते? नवीन ताळेबंदात लिहावं लागते. पण बाहेर घ्यायला लागत याच्यातून हे अपलेखन काय करावं लागते? आणि हे जे अपलेखन केलं याचं सगळ्या भागीदारांना वाटप करायचं. आणि ख्यातीचे अपलेखन आले
तर काढायला लागते लाभाचे नवीन प्रमाण काढलं आपण. ह्या प्रमाणात ख्याती सगळेले पडले. आली का लक्षात ना? नक्की. चला त्याच्यानंतर जी समाज नावाचा शिकलोय का आपण? जुनी संशयित कर्ज निधी किती आहे? नवीन किती आहे? काहीच नाही. मग नवीन वाली मोठी आहे का लहान आहे? लहान असेल तर कुठे लिहून दाखवू का? चला टाका लिहून को. त्याच्या पुढची वाचा. 80,000 होती इमारत. 75 होती. 75 चे किती लावा म्हणे? म्हणजे काय झाली? टाका इमारत. त्याच्यानंतरची कोण घेतले बाई व? चला होते किती सांगा बरं मला? 4,000. आणि किती मध्ये घेतले? 4,000ची वस्तू 3,000 घेतली. 1,000 वाढले का घटले? टाका ते विपत्रावर नंबर. टाकला? चला त्याच्या पुढची घ्या. पुन्हा ठेवले? कसे ठेवले म्हणे? चला पहा उपस्कर किती आहे सांगा मला? 25,000. याच्यावर 20% कमी का जास्त? चला 20% किती होईल? म्हणजे किती ठेवले असं? 20,000. टाकला नंबर. चला त्याच्यानंतर आता पहिलं खातं बंधू रोख खातं किंवा बँक खातं. चला रोख खात्यात बँक खात्यात सगळ्यात पहिले काय लिहायचं? कोणत्या बाजूला लिहायची माहित आहे? सांगा शिल्लक सांगा. कुठून आणायला लागते माहित आहे का रे? आता शिल्लक लिहिल्यानंतर या खात्याचा नियम आहे. पैसा आला तर गेला तर पटकन पैसा आला आहे का सांगा. काय आणलं त्यानं? किती रुपये? काय नावानं लिहू? सूरजचे भांडवल खाते. किती रुपये? 25,000. अजून सांगा त्यानं काय आणलं पहा. पैसे नाही. काय नेलं पहा. पैसे आले नाही आता गेले नाही. रोख खातं बेरीज करून शिल्लक करून टाका. 25 आणि 14 39. 39 मधून हे बाजू किती उरले? याला नाव काय द्यायचं? आता पुढचं खातं कोणतं? ख्याती खातं सगळ्याच्या पाठ असलं पाहिजे. ते बदलत नाही. ख्यातीची सुरुवात कुठून करायची? जमालेली याचं रोख खाते. सांगा किती रुपये लिहू? किती रुपये लिहू? अरे ख्याती होती किती? 20,000. किती लिहायला लागत? 20,000. आता हे जे 20,000 इकडे लिहिले त्या 20,000 आले या साईडला कोणाला डिवाइड करायचं? जुने भागीदार कोण आहे? आनंदचे भांडवल खाते आणि रोहितचे भांडवल काय प्रमाण आहे? पहिल्याचे 16 दुसऱ्याचे 4. चुकलं काय? याच्या दोन्ही कडची बेरीज सेम येते. 20. ख्याती खातं समजलाय ना? आता पुढचं खातं आहे पुनर्मूल्यांकन खाते. कोणते? चला पुनर्मूल्यांकनात कोणत्या नोंदी येत असते? पहिले देयता बाजूले पहा. कायच्यावर वाढ घट झाली आहे सांगा. इकडे या. देय विपत्रक कितीचे होते? 4,000. हे कोण घेतले होते? रोहितनं. किती रुपया? 4,000ची वस्तू 3,000 घेतली. 1,000 रुपये घटले. आणि देय विपत्र आपली काय होय? काळगंडे साहेब देयता जर घटली बरोबर सांगते झाली. कुठं घेऊन जमा बाजूले. तू अनपळच राहिलो जारी हुशार होऊन राहिला. चला अजून देयता बाजूले शोधा. काय घटलं वाढलं सांगा. आता संपत्ती लेखा इमारत है ना?
75 होती. किती लावा म्हणजे काय झाली? संपत्ती वाढली. संपत्ती वाढली तो पक्क. अबे फायदा झाला ना आपला. 75,000ची इमारत 90,000ची झाली. 15,000 रुपये वाढले ना. मग इमारत वाढली तर फायदा नाही आहे आपला. मग कोणत्या बाजूले इमारत नंतर उपस्कर हे इथे केलं आहे. कितीचं होतं? कोण घेतलं होतं? आनंद. कितीला घेतलं? 25 ची वस्तू 20 ला घेतली. 5,000 रुपयाचं नुकसान झालं किंवा संपत्ती घटली. घटली तर कुठे? उपस्कर खाते. किती रुपये लिहू? उपस्करानंतर वपुरी ऋण. तो ऋण को जपा. जुनी संशयित कर्ज किती आहे? 2,000. किती आहे? 2,000. आणि नवीन वाली म्हणजे का संपूर्ण ऋण को कसे आहे? शोध्य आहे म्हणजे चांगले आहे. आपले पैसे बुडणार म्हणजे किती बुड? मग जुनी वाली किती झाली? नवीन वाली किती? आता खुशाली याच्यातली आपल्या कामाची कोणती? प्रणाली नवीन. आवाज आला पाहिजे असं सांगा. आपल्या कामाची कोणती? कसं शिकलो रे बघू आपण. नवीन वाली मोठी असेल मग आपली नवीन वाली मोठी आहे का लहान आहे? मग कुठे येईल? ऋण को खाती. आणि पैसे लिहिताना ह्या दोघांचा किती रुपये? 2,000. चला त्याच्यानंतर आता 2 नोंदी अजून शिकलो आहे आपण. अदत्त असं काही आहे का पहा? मग पुनर्मूल्यांकन संपलं. बेरीज करू. इकडची झाली 5,000. इकडची होईल 18,000. 18 ना. 18 मधून गेले 5 उरले 13. याला नाव काय द्या? आणि हा कोणाला वाटायचा? आनंद आणि रोहित. काय प्रमाण आहे दोघांचं? 400. वाटावर वाट 13,000 400 मध्ये 10,400 2,600. बरोबर आहे काय? इथपर्यंत समजलं. चला लाभाचं नवीन प्रमाण कधी कधी काढायचं? जेव्हा भांडवलाचं समायोजन असेल तेव्हा. आणि जेव्हा ख्यातीचे पक्क. आता बनतो भागीदारांचे. आनंदचे भांडवल खाते, रोहितचे भांडवल खाते, सूरजचे भांडवल खात्यात टोटल किती पॉइंट शिकलो आहे? 4. भांडवल खात्यात पहिले लिहायची शिल्लक. नावेले का जमाले? असं करू. पक्क. चला पहिल्याची शिल्लक सांगते आपल्याला हुरड्या. दुसऱ्याची शिल्लक सांगते हुरड्या. तिसऱ्याची शिल्लक सांगते हुरड्या. तुम्हाला माहिती आहे शिल्लक उदाहरणाची तर सांगा बरं. पहिल्याची किती? दुसऱ्याची किती? आणि तिसऱ्याची शिल्लक दिली आहे काय? तिसऱ्याची लिहायची. असे किती पॉइंट? पहिले लिहिली शिल्लक. आता नोंदी काय काय वाटत असते? देयता बाजूले सामान्य निधी आहे. किती रुपये? 35. कोणाला वाटायचा? कोणत्या प्रमाणात? 400. चला वाटा 35,000 401 मध्ये 28,700. बरोबर आहे. सामान्य निधी आपली काय होय?
काय होय देयता कोणत्या बाजूला येत असते नावेले काय येत असते जमाले काय येते सामान्य निधी कुठे आहे पहा जमाले घेऊ ना सांगा सामान्य निधी पहिल्याचा किती होईल 28 दुसऱ्याचा किती होईल अजून काय वाटायचं आहे पहा असे किती पॉइंट पहिले लिहिली मग नोंदणी आता नावेच्या जमा जमाच्या नावे चला रोख खात्यात पहा कोणाचं नाव कुठं आहे नावेचा कोणाच्या खात्यात काय नावानं किंवा रोख खाते किती रुपये अजून रोखीत कोणाचं नाव आहे कोणाचंच नाही आता ख्याती घ्या इथं कोण आहे कुठं आहे नावेचा काय नावानं लिहू पैसे सांग 16,000 आता आहे कुठं आहे नावेचा कोणाच्या खात्यात काय नावानं पैसे सांगा चला आता पुनर्मूल्यांकन आहे इकडे कोणी आहे इथं पहा कोण आहे आनंद कुठं आहे नावेचा कोणाच्या खात्यात काय नावानं ब्रॅकेट मध्ये लिहायचं 10,400 आता आहे चुटकी रोहित कुठं आहे रोहित नावेचा कोणाच्या खात्यात आणि जिथून नोंद घेतली त्याचं काय नावानं लिहू ब्रॅकेट मध्ये लिहिजा सांगा पैसे सांगा 26 किती पॉइंट झाले पहिले लिहिली मग नोंदणी नावेच्या जमाच्या आता चौथा पॉइंट जर कोणी संपत्ती घेतली नावे देयता घेतली काही दबा रोहितनं देय विपत्र घेतले होते समायोजित पाहिलेला आहे 4,000चे विपत्र यानं कितीत घेतले 3,000 मग विपत्र आपली काय होय देयता आहे ना कोण घेतली कोणाच्या खात्याचे नावेले काय येते जमाले काय येते देय विपत्र काय आहे कुठं लिहू देय विपत्र खाते होते कितीचे यानं कितीला घेतले पैसे किती नारायण काही सरल्या गोया अजून एक नोंद आहे उपस्कर कितीचे होते कोण घेतले कोणाच्या खात्यातले नावे का जमा कोण नावे उपस्कर खाते कितीला घेतले पहिले लिहिली मग नोंदणी नावेच्या जमाच्या चौथा पॉइंट संपत्ती घेतली तर नावे देयता घेतली तर जमा अजून काय राहिलं मग आता आपण नवीन शिकू आता आपण शिकलो आहे ख्यातीचे अपलेखन ख्यातीचे अपलेखन करताना कोणाला करायचे सगळ्यांना आणि ख्यातीचे अपलेखन काळासाठी पहिले काळाचं लाभाचं आणि ह्या नवीन प्रमाणात सगळ्यांना ख्याती वाटून द्यायची तर आपण सगळं करून ठेवलं आहे पहिल्याला किती वाटली 12,800 दुसऱ्याचे तिसऱ्याचे आता हे वाटलेली ख्याती सगळे लिहिली ना आपण मग त्याच्या भांडवल खात्यात नावे लिहू का जमा लिहू नावे लिहू का जमा लिहू असं करून नावे ख्याती आपली काय आहे संपत्ती असं तर कुठं लिहायची देयता असं तर कुठं लिहायची ख्याती आपली काय आहे कुठं घ्यायची सगळे वाटून ठेवलीच आहे आपण ख्याती खाती पहिल्याचे 12,800 दुसऱ्याचे 3,200 आणि तिसऱ्याचे किती ख्यातीचे अपलेखन समजले काय कोणाला अपलेखित करायची सगळ्यांना कोणत्या प्रमाणात नवीन प्रमाण मग पहिले नवीन प्रमाण काढलं
त्यांनी सगळे हे वाटलेले पैसे कुठे लिहायचे त्यांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला का बरं कारण ती आपली संपत्ती आहे या पॉइंट नवीन वाला समजला आता बेरजा करू आणि शिल्लक काढू चला 75 आणि 28 103 16 119 आणि 10 129 1,29,400 1,29,400 याच्यातून 32,800 मायनस पुढच्या खात्याची बेरीज करून शिल्लक काढून ठेवा तोपर्यंत हे झाली शिल्लक पहिले दुसऱ्याची कोण केली बेरीज 56,600 याच्यातून नावे बाजूचे 3200 रुपये मायनस करा 53,400 याला नाव काय द्यायचं नीट आता तिसऱ्याचं तर इझीच आहे याची बेरीज झाली 25,000 मधून या साइडचे 4,000 रुपये मायनस किती उरले याला नाव द्यायचं शिल्लक खाली मीठ आता बनवा लागते नवीन ताळेबंद तर बनवता का तुम्ही चला लिहा पटपट ताळेबंद बनवून सांगा